पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव, आपली बातमी। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली संपन्न। RCS हायस्कूल सुभाषनगर येथील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढून साजरा करण्यात आला। ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सित, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांच्या नेतृत्वाखाली RCS हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। RCS हायस्कूल ते क गट महादेव मंदिर, नागरी वस्ती ते सुभाषनगर आंबेडकर चौक मार्गे RCS हायस्कूल अशी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली होती। रॅलीमध्ये अंमली पदार्थाचे सेवन, व्यसनमुक्ती जागृती घोषणा देत व्यसन व अंमली पदार्थ यापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला। विद्यार्थ्यांनी घोषणा देत अंमली पदार्थाची नशा होईल, जीवनाची दुर्दशा अशा घोषणा देत जनजागृती केली। त्यानंतर RCS हायस्कूल सुभाषनगर येथे जनजागृती रॅलीची सांगता करून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। सदर जनजागृती रॅलीमध्ये मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सित, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव, महिला पोलीस निरीक्षक सौ मुंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक मगदूम, बीट अंमलदार अमोल ढोले, ग्रेड पोलीस फौजदार लामदांडे, ग्रेड पोलीस फौजदार होळकर, ग्रेड पोलीस फौजदार मगदूम, ASI पवार, पोलीस हवालदार भरत पवार, पोलीस हवालदार माने, RCS हायस्कूलचे चेअरमन गौतम मालगावकर, व्हाईस चेअरमन प्रकाश हुवाडे, सचिव ॲडव्होकेट संदीप मालगावकर, खजिनदार मीनाक्षी हुळे, सदस्य सौ पल्लवी कांबळे, विद्या मालगावकर, धनश्री मालगावकर, मुख्याध्यापक DS माळी, शाळेतील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे, सुभाषनगर, मिरज। आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे। त्याबरोबरच आपल्या शासनाकडून आणि महाराष्ट्र पोलीस विभाग, सांगली जिल्हा पोलीस दल यांच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम देखील सुरू आहे। आणि आज RCS हायस्कूल मालगाव येथील विद्यार्थी, सर्व शिक्षक स्टाफ, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि सहभागातून आपण अंमली पदार्थ विरुद्ध जनजागृती रॅली आज सुभाषनगर परिसरामध्ये घेतली। त्याच्यामध्ये आपण नागरिकांना, सर्व समाजातील युवकांना, तरुण पिढीला असं आवाहन केलेलं आहे की त्यांनी अंमली पदार्थापासून दूर राहावं, कोणतंही गांजा, चरस, ड्रग्ज याचं सेवन करू नये आणि आपल्या आयुष्याची नासाडी करू नये, व्यसनापासून दूर राहावं आणि आपलं शरीर निरोगी ठेवावं, आपलं कुटुंब आणि समाजाला, भारताला पुढे नेण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी सर्वांनी व्यसनापासून दूर राहणं आवश्यक आहे, आपलं शरीर निरोगी राखणं आवश्यक आहे। RCS स्कूल मालगाव विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी आणि पोलीस स्टाफ यांनी सगळ्यांनी सुभाषनगरमध्ये प्रभात फेरी काढलेली आहे। प्रभात फेरी काढण्याचा उद्देश हा होता की सर्वांनी अंमली पदार्थापासून दूर राहायचं आहे। जे भारताचं मिशन आहे, अंमली पदार्थापासून दूर राहणं, नशामुक्त भारत करायचा आहे, त्याला सर्वांनी सहकार्य करावं। यासाठी प्रभात फेरी काढून समाज प्रबोधन करण्याचं काम करण्यात आलेलं आहे।